मित्रांनो, मी कुठे बसून एक्सप्लेन करतोय यापेक्षा काय एक्सप्लेन करतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आता पोलीस भरतीचे डेट्स आलेले आहेत. मैदानी चाचणी मुंबई पोलीस भरतीच्या आलेल्या आहेत. तर 1600 मीटर आणि 800 मीटर 4 राउंड कसे डील करायचे याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मी अजिंक्य मराठे नेहमी टेक्निकल आणि खऱ्या गोष्टी आपल्या चॅनलला पोहोचवत राहतो. त्यामुळे आपल्या चॅनलला आताच फॉलो करून ठेवा. कालच मला एका मुलीचा कॉल आलेला होता. त्यांना मी जी टेक्निक सांगितली, त्यांचा टायमिंग हा 3:20 होता. आणि मी जे टेक्निक सांगितली त्यानंतर त्यांनी आज त्यांचा ग्राउंड दिला. त्यानंतर त्यांचा टायमिंग हा 3:05 आलेला आहे. म्हणजे त्यांचे लगभग 15 सेकंद कमी झालेले आहेत. तर हे कसं शक्य झालं? तर याबद्दल आज मी सांगणार आहे 4 राउंड कसे डील करायचे. तर मित्रांनो, पहिला राउंड कसा धावायचा? पहिला राउंड जेव्हा तुम्ही धावता तेव्हा तुम्ही नॉर्मल स्पीडने धावा. जर तुम्हाला 14-16 मार्क मिळत असतील तर तुम्ही जो आउट ऑफ मारणारा आहे त्याच्या स्पीडने धावू नका. म्हणजे तुम्ही असं स्वतःला ठरवू नका की पहिला राउंड 21 मध्येच बसेल, 21 मध्येच मारेल, 1:25 मध्येच मारेल, 1:15 मध्ये मारेल. जसं की मुली सांगतात माझा पहिला राउंड हा 40 सेकंद बसला पाहिजे, 45 सेकंद बसला पाहिजे. तर जर तुमचा टायमिंग हा 6 मिनिटे येत असेल किंवा तुमचा टायमिंग हा 3:20, 3:25 येत असेल तर तुम्हाला ते शक्य नाही. त्यामुळे पहिला राउंड हा तुमच्या मर्जीने धावा. पहिला राउंड काय करायचं आहे? तुमच्या मर्जीने धावायचं आहे. दुसऱ्या राउंडला काय करायचं आहे? दुसऱ्या राउंडला पहिल्या राउंडपेक्षा पेस वाढवायची आहे जरा. जर पहिला राउंड हा 50 सेकंदात मारत असाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये पहिला राउंड हा 1:30 मध्ये मारत असणार तर दुसऱ्या राउंडला हा 1:25 मध्ये बसला पाहिजे. मुली 50 सेकंदामध्ये मारत असतील तर तो 45 सेकंदामध्ये बसला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या राउंडला पहिल्या राउंडपेक्षा पेस जास्त असली पाहिजे. तिसरा राउंड सेम, जसा आपण दुसरा राउंड मारला तसाच मारायचा आहे. चौथ्या राऊंडला काय करायचं आहे? चौथ्या राऊंडला सर्वात मेन राऊंड असतो आणि यामध्येच मुलं चुकतात. मुलं काय विचार करतात की आता आपल्याला खेचायचं आहे, आपल्याला ओढायचं आहे, याने आपला टायमिंग हा कमी येईल. तर मित्रांनो, तसं अजिबात नाही. तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला चौथ्या राऊंडला तुमचे पाय भरले जातात. तुमचे पाय वरती उचलत नाही. जर तुम्ही खेचायचा विचार केला, तुम्ही खेचता परंतु तुमचे पाय हे वरती उचलत नाही. त्यामुळे तुमचा टायमिंग हा कमी येतो मित्रांनो. तर तुम्हाला चौथ्या राऊंडला फक्त माइंडमध्ये हे ठेवायचे की माझे पाय वरती उचलणार, म्हणजे माझे पाय हे मागे उचलणार, माझे पाय सीटले लावणार. याने काय होईल? तुमची स्टेपिंग मोठी पडेल. चौथ्या राऊंडला तुम्ही स्टेपिंगकडे लक्ष ठेवा. माझी स्टेपिंग मी खालती येऊन देणार नाही, एवढंच जर तुम्ही लक्षात ठेवलं तर चौथ्या राऊंडला तुम्ही जो फास्ट पडतो त्याच्यापेक्षा अजून तुम्ही फास्ट पडणार. कारण की जो स्टेपिंगला धावतो तो फास्ट पडणाऱ्याला ओव्हरटेक करत असतो मित्रांनो. त्यामुळे चौथ्या राऊंडला स्टेपिंग कशी पण करून खाली येऊन द्यायची नाही आहे. जर तुम्ही 200 मीटर 400 मीटरचा राऊंड असेल आणि तुम्ही 200 मीटर धावला, 200 मीटर नंतर त्या स्टेपिंगमध्ये अजून स्पीड ॲड करायची आहे आणि आपले हात हलवायचे आहेत. आणि जर मुलींचा 200 मीटरचा शेवटचा राऊंड असेल तर तुम्ही 50 मीटर नंतर त्या स्टेपिंगमध्ये तुमची स्पीड ॲड करायची आहे, जेणेकरून तुमचा टायमिंग हा कमी येईल. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे 1600 मीटर किंवा 800 मीटर असलं तर त्यामध्ये तुमचे हात भरले जातात. तर तुमचे हात कधी भरले जातात? जर तुम्ही हाताचा उपयोग केला तर तुम्हाला 600 मीटर पर्यंत मुलींना उपयोग करायचा नाही आहे हाताचा आणि मुलांना 1300-1400 मीटर पर्यंत तुम्हाला हात यूज करायचा नाही. हात कधी यूज करायचा आहे? तुम्हाला जर शेवटचे 200 मीटर असतील तेव्हा तुम्हाला हाताचा वापर करायचा आहे. नॉर्मली पायानेच तुम्हाला धावायचा आहे. तुम्ही हाताचा वापर करू नका. जर हाताचा वापर केला तर तुमचे हात भरले जातील आणि तुमचे हात भरून घ्यायचे नाही. तुमचा हाताचा उपयोग तुम्हाला शेवटचा करायचा आहे. जर तुम्ही याप्रमाणे धावलात तर मित्रांनो, मी 100% सांगतो तुमचा टायमिंग हा 1600ला किंवा 800 मीटरला कमी येणार म्हणजे येणार. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.